अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण असा मुहूर्त. या दिवशी कुठलंही कार्य करण्यासाठी आपण मुहूर्त बघत नाही, कारण की हा संपूर्ण दिवस एक शुभ मुहूर्त असतो. या दिवशी तुम्ही कुठल्याही गोष्टीची खरेदी करू शकता, जागा खरेदी करू शकता, कुठल्याही नवीन तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तुम्ही नवीन बिझनेस चालू करू शकता, किंवा तुम्हाला नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल तो त्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा शुभ आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी कुठलंही शुभ कार्य करायला सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे बघा, आता या दिवशी जसं आपण कुठलीही खरेदी करतो कारण की हा एक शुभ मुहूर्त असतो, आणि ती वस्तू किंवा ती गोष्ट जेव्हा आपण एखादी खरेदी करतो ती वस्तू आपल्याला कधीही विकावी लागत नाही किंवा गहाण ठेवावी लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्या सेवेचं किंवा उपायाचं सुद्धा आहे. तुम्ही या दिवशी जे कोणते उपाय करणार किंवा सेवा करणार त्या तुमच्यासोबत चिरकाल टिकून राहणार आहेत. त्याचं फळ तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे. त्यामुळे बघा, अशा संधी कधीच सोडायच्या नसतात. जेव्हा आपण शुभ दिनी काही विशेष सेवा आणि उपाय करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळतं, आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये एक सुख शांती नांदते, धनधान्य भरभरून राहतं, मातृलक्ष्मीचा वास आपल्या घरी अखंड राहत असतो. त्यामुळे बघा, या अशा शुभ दिनी आपल्याला काही विशेष उपाय नक्कीच करायचे असतात. त्यातलाच एक उपाय मी तुमच्यासोबत किंवा सेवा तुम्ही म्हणू शकता आज शेअर करणार आहे. अनेक उपाय तर आपण बघितले आहे, गुढीपाडव्या दिवशी आपण आपल्याला करायचे आहेत. ते तुमच्यासोबत मी अनेक उपाय शेअर केले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर अवश्य बघा. आज आपण बघणार आहोत की उद्या गुढीपाडव्याला आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की स्वस्तिकच काढायचं आहे ना, पण बघा, स्वस्तिक यामध्ये खूप मोठी ऊर्जा असते. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिकच्या प्रत्येक रेषेमध्ये किंवा त्या टिंबांमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. जिथे जिथे स्वस्तिक आहे ना, तिथे कधीच नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या की स्वस्तिक काढण्याला अत्यंत महत्त्व आहे, आणि जी स्त्री रोज कुंकवाने स्वस्तिक काढते तिला कधीही वैधव्याची भीती राहत नाही. इतकी ताकद त्या स्वस्तिक या चिन्हामध्ये आहे. म्हणून लक्षात घ्या की या शुभ मुहूर्तावर किंवा या शुभ दिनी आपल्याला आपल्या घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. ज्यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल, आणि जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही कायमची निघून जाते. आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, मातृलक्ष्मीचा वास आपल्यामध्ये अखंड राहत असतो. म्हणून स्वस्तिक या चिन्हाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे बघा, उद्या गुढीपाडव्याला आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काही ठिकाणी काढायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा कायमची दूर निघून जाईल, आणि अर्थातच आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल, मातृलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहील. तर आता आपण बघूया की उद्या गुढीपाडवा झाल्यावर सर्वप्रथमतः शुचिर्भूत होऊन आपल्याला सगळ्यात आधी बघा, तुम्ही गुढीसुद्धा उभारू शकता, किंवा तुम्हाला देवपूजा करायची असेल तर देवपूजासुद्धा करू शकता, किंवा गुढी उभारल्यानंतर सुद्धा तुम्ही देवपूजा करू शकता. कारण की गुढी उभारण्याचा टाईम सकाळी सकाळी आहे. जर तुम्ही पहाटे लवकर उठून अगदी सूर्योदयापूर्वी 5-1 वाजता उठून जर तुम्ही देवपूजा वगैरे करून घेतली तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण की बघा, उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, उद्या तुम्हाला काय करायचं आहे, अर्थात उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदचं लेपन करायचं आहे. आपण कुठल्याही शुभदिनी किंवा गुरुवारी आपण उंबरठ्याला हळदचं लेपन करत असतो. हळदचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर निघून जात असते. त्याचप्रमाणे लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याचबरोबर बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक हे कधीही अधिकचं चिन्ह काढून काढायचं नाही. काही काहींना सवय असते की अधिकचं चिन्ह काढतात आणि नंतर मग ते स्वस्तिक पूर्ण करतात, पण बघा, हे अतिशय चुकीचं आहे. अधिकचं चिन्ह हे मेडिकल साईन आहे, त्यामुळे अधिकचं चिन्ह काढून कधीच स्वस्तिक काढायचं नाही. स्वस्तिक काढण्याची एक वेगळी अशी पद्धत आहे. ती पद्धत तुमच्यासोबत मी वारंवार शेअरसुद्धा केली आहे. मला जर शक्य झालं तुमच्यासोबत नक्कीच ती पद्धत पुन्हा मी शेअर करेल. तर स्वस्तिक तुम्हाला त्या पद्धतीने काढायचं आहे. तर आता मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्यावर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जा असते ते ठिकाण म्हणजे आपलं देवघर. आपल्या देवघराची जी मागची भिंत असते
त्या मागच्या भिंतीवर तुम्हाला छोटंसं का होईना तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. कारण की आपलं देवघर म्हटलं की तिथूनच सगळ्यात जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवाहित होत असते. आपल्या घरातलं वातावरण हे आपलं देवघर ठरवत असतं. म्हणून लक्षात घ्या की तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायला उद्या विसरायचं नाही. त्याचप्रमाणे तिसरं स्वस्तिक तुम्हाला हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे. जो तुमचा किचन ओटा असतो, जी तुमची गॅसची शेगडी असते, गॅसच्या शेगडीच्या अगदी पाठीमागची भिंत जी कोणती असेल, छोटी असेल मोठी असेल, त्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्हाला जिथे कुठे जमेल, म्हणजे गॅसच्या शेगडीच्या पाठीमागच्या भिंतीवर जिथे तुम्हाला जमेल, अगदी छोटी जरी जागा असेल तरी सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता. तिथे स्वस्तिक काढताना तुम्हाला काय करायचं आहे, आधी तुम्हाला गाईच्या तुपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही बाजूला 2 रेषा द्यायला विसरायचं नाही, कारण की त्या आपल्या मर्यादा असतात. तर याप्रमाणे तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की स्वयंपाकघरामध्ये स्वस्तिक का काढायचं, कारण की तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि जेवढं आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आहे, नीटनेटकं आहे, तिथे जेवढी सकारात्मक ऊर्जा आहे तेवढंच आपल्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून राहतं. अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न राहते. आपल्या घरामध्ये कधीही धान्यांची कमी पडत नाही. मातालक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहतो आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्यसुद्धा हे त्याच्यावरच अवलंबून असतं. म्हणून आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं, अर्थातच ते नीटनेटकं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे झालं तिसरं स्वस्तिक. चौथं स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घरातल्या उत्तर भिंतीवर काढायचं आहे. तुमच्या घरातली जी कोणती उत्तर भिंत असते, म्हणजे उत्तर दिशेची भिंत असेल, त्या भिंतीवर तुम्हाला छोटंसं का होईना तुम्हाला अगदी कान्याकोपऱ्यात तुम्ही कुठेही काढू शकता, पण तुमच्या घरातल्या उत्तर भिंतीवर. कारण की उत्तर भिंत, कारण की बघा उत्तरेकडून आपल्याला संपत्ती प्राप्त होत असते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर भिंतीकडे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. दोन्ही बाजूला 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. हे झालं आपलं चौथं स्वस्तिक. त्यानंतर 5वं स्वस्तिक, तुम्ही जिथे कुठे तुमचे डॉक्युमेंट्स ठेवता किंवा जिथे कुठे तुम्ही तुमचे दागिने ठेवता, तुमचे पैसे ठेवता, अशा ठिकाणी त्या लॉकरमध्ये किंवा कपाटात तुम्ही ठेवाल तर कपाटाच्या पाठीमागची जी काही भिंत असते त्या भिंतीवर तुम्हाला छोटंसं काय म्हणून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. असे तुम्हाला 5 स्वस्तिक उद्या काढायचे आहेत. बघा, ही अत्यंत सोपी सेवा किंवा सोपा उपाय आहे आणि तो अतिशय फलदायी. तुम्ही फक्त काढून बघा, तुम्हाला किती समाधान मिळतं ना हे तुम्हाला उद्या समजेलच. तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव होईल. फक्त तुम्ही या ठिकाणी स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि उपाय करताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या उपायाचं फळ तितक्याच पटीने मिळेल. तर अशा तुम्हाला 5 ठिकाणी हे स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहेत. त्याचबरोबर बघा, उद्या तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपण दरवर्षी करत असतो. मागच्या वर्षीसुद्धा तुमच्यासोबत हा उपाय शेअर केला होता. आता बघा, यावर्षीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, अर्थातच उद्या गुढीपाडवा म्हटलं की कडुलिंबाच्या पाल्याला अत्यंत महत्त्व आहे. आपण गुढीला कडुलिंबाचा पालासुद्धा अर्पण करत असतो. तर जो गुढीला कडुलिंबाचा पाला आपण अर्पण करतो तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी, उद्या गुढीपाडवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, गुढीला जो तुम्ही कडुलिंबाचा पाला अर्पण केलेला आहे तो कडुलिंबाचा पाला तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये टाकायचा आहे. जिथे तुम्ही धान्य स्टोअर करून ठेवता, साठवून ठेवता, अशा धान्यामध्ये तुम्हाला तो कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे. यामुळे काय होतं बघा, अतिशय सोपा उपाय आहे, पण यामुळे काय होतं, अर्थातच त्या धान्याला कधी कीड लागत नाही आणि तो गुढीचा कडुलिंबाचा पाला आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही. आणि अर्थातच काय, ज्या घरामध्ये धान्य भरभरून राहतं त्याच घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. म्हणून हा उपाय करायला उद्या विसरायचं नाही. सगळ्यांनी हे जे काही उपाय आहेत, आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे 5 ठिकाणी, त्याचबरोबर तुम्हाला कडुलिंबाच्या पाल्याचा उपाय करायचा आहे. नक्कीच हे उपाय करायला विसरू नका. तर चला, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, भरभराट येऊ हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी आणि खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.